या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या 107 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाच्या व समायोजनाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते पॅन्थर आतिश बनसोडे यांनी रोजंदारी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून विधान भवन नागपूर येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून या गंभीर प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याचे आदेश जारी केले। सादर केलेल्या निवेदनात रुग्णालयात असलेले 107 रोजंदारी कर्मचारी गेले 10 ते 15 वर्षे वर्ग 4 आणि काही वर्ग 3 मध्ये अल्प मानधनावर काम करत आहेत। त्यावर औद्योगिक न्यायालय सोलापूर यांनी 19 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले। त्यावर औद्योगिक न्यायालयाच्या आदेशावर शासनाने उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली। सदर उच्च न्यायालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी घेऊन शासनाला नियमितीकरणाच्या प्रस्तावावर घेतलेल्या निर्णयाची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले। रोजंदारी कामगारांची न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असताना स्थानिक प्रशासनाने वर्ग 4च्या रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली। त्यामुळे जुन्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे, ती तात्काळ रद्द करण्यात यावी, यासाठी कामगारांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आतिश बनसोडे यांनी रोजंदारी कामगारांचे गाऱ्हाणे उपाध्यक्षांसमोर मांडत 107 रोजंदारी कामगारांचा प्रश्न प्रथम प्राधान्याने प्रदीर्घ सेवेचा आणि न्यायिक आदेशाचा मान ठेवून सेवेत कायम करण्याची मागणी केली। या निवेदनानंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विधान भवन नागपूर येथे पॅन्थर आतिश बनसोडे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी उपस्थित होते। उपाध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होत असून आता शासन यावर काय कार्यवाही करते याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।